हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2, सांख्य योग, गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 3 आणि 4, मे बी 4। अध्याय 2 श्लोक नंबर 3। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यम् त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यम् त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यम् त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यम नपुंसकत्व, मास्म नको, गमः प्राप्त हो, पार्थ हे पृथापुत्र। न कधीही नाही, एतत् या त्वयी तुझ्या ठिकाणी उपपद्यते योग्य शूद्रम क्षुद्र हृदय हृदयाचे दौर्बल्यम दौर्बल्य किंवा कमकुवतपणा त्यक्त्वा सोडून उत्तिष्ठ उठ परंतप हे परंतप। परंतपचा अर्थ असतो शत्रूला शिक्षा करणारा, शत्रूला त्रस्त करणारा, चास्टायझर ऑफ द एनिमी। भाषांतर आहे, हे पार्थ अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस, असे करणे तुला शोभत नाही। अंतःकरणामध्ये असे क्षुद्र दुबळेपण, अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ। जनरली जे एखादा व्यक्ती जेव्हा निराश हतबल झालेला असतो तेव्हा सुरुवातीला आपण असं, इंग्लिशमध्ये त्याला पेप टॉक म्हणतात, आपण पेन नाही आहे का, आपण त्याला समजावून तर सांगतोच ऍक्च्युअली, परंतु सुरुवातीला थोडंसं मनोबल वाढवण्यासाठी म्हणतो उठ, कम ऑन। तसं भगवंत इथे म्हणतात की उठ, हा क्षुद्र, क्षुद्र म्हणजे अगदी खालच्या पातळीचा क्षुद्र, शूद्र नाही क्षुद्र,
हा जो दुबळेपणा आहे तो सोडून दे, युजलेस. नपुंसकतेची कास धरू नको म्हणतो. डू नॉट yield to this degrading importance. कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, वाचलं की भगवंत अर्जुनाला म्हणतात हे तुझं जे वागणं आहे ते अनार्य जुष्टम, म्हणजे आर्य लोकांना शोभेल असं नाही आहे. जीवनाची मूल्य ज्यांना माहिती आहेत. आजच्या श्लोकामध्ये अजून थोडं स्ट्रॉंगली म्हणतात की काय नपुंसकासारखं वागतोयस, तुला शोभत नाही. हा दुबळेपणा हृदयाचा सोडून दे आणि उठ. तात्पर्य, अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. पृथा, पार्थ, हे पार्थ दोन गोष्टींनी संबोधलेलं आहे त्याला, पार्थ आणि परंतप. श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र असतात. प्रभुपादांचं वाक्य आहे बरं. आय डोंट नो इंग्लिश मध्ये काय म्हणतात, अनवर्दी, या नालायक, बरोबर आहे, लायक नसलेले. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. जसं काल आपण वाचलं की त्याची कीर्ती कमी झाली असती, लोक नावं ठेवले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल. परंतु श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घेण्यासारखी इथे म्हणजे पहिली गोष्ट प्रभुपाद हे समजावून सांगतात की दोनच वाक्य राहिलेत. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणूनच श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला पाहिजे. युजली आपण असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीला माफ करणे किंवा एखाद्या व्यक्तीला जीवन दान देणे हे एक प्रकारचं औदार्य असतं. औदार्य म्हणजे काय? उदारपणा दाखवणे. आपण किती उदार आहोत, किती प्रेम करून आहोत हे दाखवून देणे. अरे असे बऱ्याच जणांना वाटतं देखील. ऍक्च्युली बरेच लोक जे भगवद्गीतेवरती रिसर्च करतात युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे ते असं लिहितात पण की अर्जुन ऍक्च्युली चांगलं वागत होता, भगवंतांनी त्याला वाईट केलं. भगवान श्रीकृष्ण हे जे अर्जुनाचे मित्र म्हणून इथे रोल करत आहेत ते अनैतिक आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. परंतु भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात की तुझं हे जे वागणं आहे ते औदार्य नाही. औदार्य म्हणजे जनरली मराठीमध्ये आपण काय म्हणतो, उदार मनाचा किंवा मोठ्या हृदयाचा, मोठ्या मनाचा, हो की नाही. मोठं हृदय, मन जेव्हा मोठं असतं तेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो, क्षमा करतो. परंतु इथे एक्झॅक्टली उलट सांगितलंय, दुबळ्या मनाचा, दुबळ्या हृदयाचा, कमकुवत हृदयाचा. व्यक्ती जेव्हा आपलं कर्तव्य करण्यापासून दूर पळायला बघतो आणि त्याचं कारण
एकच असतं, भौतिक आसक्ती, भौतिक लाभ, भौतिक पूजा प्रतिष्ठा. तशा हृदयाच्या माणसाला दुबळ्या हृदयाच म्हटलं जातं. आणि ज्याच्या हृदयामध्ये अपार करुणा असते, खरी करुणा, तो खऱ्या अर्थाने धर्मासाठी लढायला पण तयार होतो. आणि अशा व्यक्तीला पुढे भगवद्गीतेमध्ये महात्मा म्हटलेलं आहे, महान आत्मा, ब्रॉड माइंडेड आहे, सगळ्याचा विचार करतो. आणि क्षत्रिय धर्मच असतो. प्रभुपाद इथे समजावून सांगतात की क्षत्रियाच्या समोर जरी स्वतःचा मुलगा जरी आला, अगदी जवळचा मित्र जरी आला, स्वतःचे वडील जरी आले, तरी त्याने लढायचंच असतं. कारण तो धर्माच्या रक्षणासाठी लढत असतो, तो काही स्वतःच्या सुखासाठी लढत नसतो. पण इथे अर्जुन फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करतो. आणि मग तो क्षत्रिय राहत नाही. क्षत्रिय नसेल तर त्याला नपुंसक म्हटलेलं आहे भगवंतांनी. युजली आपण मराठीमध्ये बोलताना असं बोलतो, पुरुषार्थ कुठे आहे तुझा. एखादा व्यक्ती जो वाईट वागत असतो, कुठे आहे पुरुषार्थ. आणि मग आता इथे दोन महत्वाचे वाक्य श्रील प्रभुपाद वापरतात, ते म्हणजे क्षत्रिय जेव्हा क्षत्रियासारखा वागत नाही तेव्हा तो नालायक असतो, तसंच ब्राह्मणाप्रमाणे वागत नाही तेव्हा तो देखील नालायक असतो. आणि हे जे दोन वर्ण आहेत, क्षत्रिय आणि ब्राह्मण, हे दोनच वर्णाबद्दल का लिहिलेलं आहे? कारण यांनी आपल्या जन्माने सिद्ध झालेल्या वर्णाचा दुरुपयोग करून असा नालायकपणा केला कलियुगामध्ये, दुर्दैवाने. अंगामध्ये त्याचे गुण नसताना देखील असं वागतात लोक ऍक्च्युली. आणि याच्यामुळेच वर्णाश्रम नष्ट होतात. थोडक्यात भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की तुला वाटतंय की तू यांना मारल्यामुळे स्त्रिया दूषित होतील, त्यापासून येणारी संतती, त्यांना धर्म शिकवणारं कोणी राहणार नाही, कुलधर्म नष्ट होईल, त्यामुळे वर्णाश्रम व्यवस्था बिघडेल, वर्ण संकर होईल. पण तू ऍक्च्युली तुझ्या वर्णाप्रमाणे वागत नाहीस, हे मेन कारण आहे वर्णाश्रम नष्ट व्हायचं. स्वतःला जन्माने एखाद्या वर्णाचं समजणे, परंतु गुणाने आणि कर्माने त्या वर्णाचं अजिबात नसणे, हे मेन कारण असतं वर्णाश्रम नष्ट व्हायचं. व्हेरी ऍक्च्युली समजायला खूप सोपं आहे, परंतु आपलं काय, मी या जातीचा आहे, मी या संप्रदायाचा आहे, याच्यातच आपण वाहवा करण्यामध्ये बिझी असतो. ऍक्च्युली हे काय, ही खऱ्या प्रकारची नपुंसकता असते. आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक फोटो आलेला बँगलोरचा, एक स्त्री ऍक्च्युली, ती फोटोमध्ये दिसते पण पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे घालून, अमेझिंग. आय मीन, आणि तिने कार वरती आपल्या मागे लिहिलंय की मला ब्राह्मण कुळाचा असल्याचा गर्व आहे. ब्राह्मण जीन्स समथिंग, आय एम प्राऊड ऑफ बिंग ब्राह्मण जीन्स. ती स्पेसिफिकली शब्द वापरते जीन्स. जीन्स म्हणजे व्हॉट इज जीन्स इन मराठी? पॅन्ट जीन्स नव्हे, जीन्स. स्पेसिफिकली ती म्हणते की ब्राह्मणाच्या घरात जन्मल्याचा मला गर्व आहे. परंतु ब्राह्मणाच्या घरात जन्मून कोणी ब्राह्मण होतच नाही. ब्राह्मणाचे गुण असावे लागतात, त्याच्यासाठी गुण आणि कर्माने ते ठरवलं जातं. हे भारतामध्ये सध्या हे खूप चालू आहे, भयानक पद्धतीने चालू आहे सगळीकडे. आणि त्याचे कमेंट्स पण मी पाहिले, बऱ्याच जणांनी मग तिच्यावरती टीका केली आहे. आणि मग बरेच ब्राह्मण येऊन त्या टीका करणाऱ्यांवरती टीका करतायत. मग तुम्ही जय भीम म्हटलेलं चालतंय, आम्ही जय ब्राह्मण म्हटलेलं चालत नाही. कोणालाच काही माहितीच नाही कशासाठी म्हणतोय, कशासाठी करतोय. नवरात्रीमध्ये डान्स करणाऱ्याला एकालाही माहिती नाही की मी कशासाठी डान्स करतोय, काय आहे नवरात्री, देवी कोण आहे, काय. धर्म म्हणजे आपल्यासाठी एक गर्वाचा, दांभिकपणाचा विषय बनून राहिलेला आहे. आणि एक एंटरटेनमेंट, करमणुकीचा विषय झालेला आहे. बऱ्याच जणांना वाटतं की टीव्हीवरती जयवीर हनुमान बघणे, कार्टून्स वगैरे बघणे, जय भीम, कृष्णा कार्टून वगैरे बघणे म्हणजे धार्मिक, आपण धार्मिक आहोत. युजलेस व्याख्या होत चाललेल्या आहेत डे बाय डे.
यालाच प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये म्हणतात, एकतर भगवंतांसमान आपण व्हायची आपली इच्छा असते, ते होत नाही हे समजल्यावर भगवंतांना आपल्या समान बनवायचा प्रयत्न करायचा. दोन्ही मोठे अपराध आहेत. तर अर्जुनाला खडसावून सांगतात भगवंत इथे की तू जर तुझ्या वर्णाप्रमाणे वागला नाहीस तर ते खऱ्या अर्थाने भ्याडपणा आहे, मूर्खपणा आहे. इनफॅक्ट व्हेरी स्ट्रॉंग वर्ड वापरतात, नपुंसक आहे, क्लैब्यम, पुरुषार्थच नाही तुझ्यामध्ये. दुसरा एक उद्देश आहे भगवंतांचा, तो म्हणजे क्षत्रियाला असं चॅलेंज दिलेलं आवडतं. ऍक्च्युली भगवंतांना वाटलं हा उठेल, उठ परंतप. परंतप म्हणजे शत्रूंना शिक्षा देणारा, शत्रूंना त्रस्त करणारा, म्हणून तू जगभर प्रसिद्ध आहेस आणि तूच खाली बसल्यावरती कसं होणार. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा रूपात सांगतात ते म्हणजे हा दुर्बलपणा आहे मनाचा. हे काय खूप औदार्य नाही, औदार्याचं काम नाहीये, खूप उदार. बऱ्याच जणांना वाटतं अर्जुन खूप उदारपणाने वागतो, जसं आपल्याला पण वाटतं की नाही. मॅक्झिमम आपल्यापैकी बरेच जण हे पाप कर्मामध्ये लागलेले आहेत सध्या स्थितीला, आणि त्याचं जस्टिफिकेशन देण्यासाठी, म्हणजे हे बरोबर आहे हे जगाला पटवून देण्यासाठी आपण सांगतो मी माझ्या कुटुंबासाठी करतोय, मी माझ्या समाजासाठी करतोय, मी माझ्या राष्ट्रासाठी करतोय. जरी तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलासाठी जरी करत असाल, पाप हे पापच असतं शेवटी. फालतूचं त्याच्यामध्ये औदार्य दाखवून काही उपयोगाचं नाही. पापाचं दंड हे पाप मिळतच असतं. आणि हाच आपला खरा धर्म होता, हीच आपली खरी शिकवण होती. पण दुर्दैवाने हे कुठेच शिकवलंच जात नाही आपल्याला. फक्त हे शिकवलं जातं, फक्त स्टाईल मारणे. जसं मगाशी मी म्हणाल, बऱ्याच जणांना वाटतं टीव्हीवरती हे सगळे धार्मिक सिरियल बनणे म्हणजेच वाटते आपण धार्मिक आहोत. या लेवलला आपण येऊन पोहोचलेला आहे दुर्दैवाने. आपण पण अर्जुनासारखेच झालोय, नपुंसक, काही पुरुषार्थ राहिलेला नाही. याला प्रत्युत्तर म्हणून अर्जुन बोलायला सुरुवात करतो. हे दुसऱ्या अध्यायामध्ये देखील भगवंत ज्ञान द्यायला सुरुवात करूपर्यंत अर्जुन अजूनही चलबिचल आहे. पूर्णपणे अर्जुननी मान्य केलेलं नाही की माझं चुकतंय, तुम्ही मला मार्गदर्शन करा. तो करेल, 7व्या श्लोकामध्ये म्हणतो तो, माझं चुकतंय, मला तुम्ही मार्गदर्शन करा. पण अजूनही त्याला असं वाटतं की थोडंफार भगवंतांची, त्याने भरपूर काय 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 सांगितलं, मी असं गुरु परंपरेमध्ये ऐकलंय, मी शिकलोय, हे असं बरोबर वाटतंय मला. आणि पहिल्याच वाक्यात भगवंतांनी सांगितलं मूर्ख आहेस तू, नपुंसक आहेस, मूर्खपणाचं बोलतोयस, तुला हे शोभत नाही. मग थोडस रिॲक्ट व्हावं असं वाटतं आपल्याला, नाही नाही माझं बरोबर आहे. अर्जुन काय म्हणतो पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक नंबर 4 मध्ये, कथम भीष्मम अहम संख्ये द्रोणम च मधुसूदन इषुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हाव अरिसूदन. तर भगवंतांना 2 शब्दांनी इथे अर्जुन उल्लेख करतो, तो म्हणजे मधुसूदन आणि अरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन. आता थोड्याफार प्रमाणात अर्जुनचा हा जो काय म्हणतात त्याला, अर्जुनचं हे ज्ञान होतं, जे गुरु शिष्य परंपरेद्वारे जे ज्ञान तो पाजळत होता, तो थोडस बंद करतो आणि नॉर्मल माणसासारखं म्हणतो, कसं मारू मी माझ्या आजोबांना, कसं मारू मी माझ्या गुरूंना. पुढच्या श्लोकामध्ये तेच कंटिन्यू करतो. 5 नंबर 5चा श्लोक. 4 आणि 5 दोन्ही जवळपास समान आहेत, दोन्हीचे तात्पर्य आपण एकत्र वाचूया. 5व्या श्लोकामध्ये काय म्हणतो तो फेमस श्लोक आहे, गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम
भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैवा भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. महात्मा समान असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. अजूनही तो एक्सक्युजेस देतो. आता या श्लोकामध्ये महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे महानुभाव. गुरु समान तर आहेतच, पितामह भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे सगळे व्यक्ती गुरु समान आहेत, परंतु साधे सुधे गुरु नाहीत. अखंड ब्रह्मांडामध्ये त्यांची ख्याती आहे असे गुरु आहेत. भीष्मदेवांना ब्रह्मांडामध्ये काय, अख्ख्या भौतिक जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये सगळीकडे भीष्मदेवांना ओळखलं जातं महाजन म्हणून. द्रोणाचार्य देखील त्याच लेवलचे होते, साधे सुधे नाही. यांना मारायचं कसं? यांना मारायची इच्छा जरी झाली तरी ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा, आणि त्यांच्या हत्या करून जे मी भोग भोगणार आहे ते रक्तबंबाळ झालेलं असेल, रक्तरंजित असेल. त्या भोगाचा उपयोग तरी काय? तर हे दोन्ही श्लोक आपण समजावून घेऊया. भगवंत उत्तर देणार आहेत, पण प्रभुपाद खूप छान तात्पर्यामध्ये त्याचं उत्तर देतात. प्रभुपाद म्हणतात, पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत. येस, नो डाऊट, पूजनीयच आहेत. आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. जे आपल्यासाठी पूजनीय असतात, जिथे आपला आदर असतो तिथे मान खाली घालून उभारणे हे आपल्यासाठी योग्य वर्तन असतं. जरी त्यांनी हल्ला केला तरी त्याचा प्रतिकार करणे हे अयोग्य असतं. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. पूर्वीच्या काळामध्ये हे पाळलं जायचं. वडीलधाऱ्या लोकांशी आपण शाब्दिकपणे देखील उलट कधी बोलायचं नाही. दुर्दैवाने आपण सगळे मॉडर्न झालोय आता, त्यामुळे हे काही राहिलेलं नाही. आणि बऱ्याच घरांमध्ये वरिष्ठ लोक पण वरिष्ठांसारखे वागत नाहीत. आपला पण काही दोष नाही. नेहमी मी हे म्हणतो असं की बऱ्याच आई वडिलांना आपला मुलगा प्रभू रामचंद्रासारखा वागावा असं वाटत असतं, पण स्वतः दशरथ सारखं वागावं असं कधीच वाटत नसतं. आज्ञाधारक पुत्र असला पाहिजे, परंतु आपण पण त्याच्यासाठी धर्माच्या मार्गावरती शुद्ध वागलं पाहिजे. जेव्हा आई वडील, वरिष्ठ वडीलधारे चुकीचं वागतात तेव्हा पुढच्या पिढीतल्या लोकांना एक ना एक दिवस ते समजायला लागतंय काय सगळेच आपण काही मंद नाही आहे, आणि मग तो जो आदर असतो तो नष्ट होतो. आता इथे तो नष्ट झालेला नाही आहे, तरी पण अर्जुन म्हणतो की हे माझ्यासाठी ज्येष्ठ आहेत, मी यांच्याशी युद्ध कसा करू? ऍक्च्युली मी उलट देखील बोलू शकत नाही, इतकेच हे श्रेष्ठ आहेत माझ्यासाठी. काही वेळा असे ज्येष्ठ व्यक्ती जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये, हा एक शिष्टाचार असतो. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमक करू शकतील काय? अर्जुनाला इनडायरेक्टली असं म्हणायचंय. कारण का? तो म्हणतो हे अरिसूदन, हे मधुसूदन. सूदन म्हणजे वध करणारा, मधु नावाच्या दैत्याचा, राक्षसाचा वध करणारा. आणि अरीचा अर्थ असतो शत्रू, शत्रूचा वध करणारा म्हणून तुम्ही फेमस आहे. मधु नावाच्या राक्षसाचा वध करणारा म्हणून तुम्ही फेमस आहे, शत्रूचा वध करणारा म्हणून तुम्ही फेमस आहे. आणि तुम्ही मात्र मला माझ्या गुरु समान, पित्या समान, ज्येष्ठ व्यक्ती समान जे आहेत त्यांचा वध करायला सांगताय. तुम्ही जर ऍक्च्युली तुमच्या आजोबांचा, उग्रसेन महाराजांचा वध केला असता, हत्या केली असती, वध म्हटलं जातं, किंवा सांदीपुनी मुनींची हत्या केली असती, तर तुम्हाला लोक चांगलं म्हटले असते का? तुम्ही मला म्हणताय
मला शोभत नाही दुबळेपणा आहे म्हणून. इनडायरेक्टली त्याला असं म्हणायचं आहे, हे अरिसूदना, हे मधुसूदना, तुम्ही यांची हत्या केली, यांच्याशी युद्ध केलं, मला माझ्या आजोबांशी युद्ध करायचं आहे, मला माझ्या गुरूंशी युद्ध करायचं आहे, मला माझ्या आजोबांना गुरूंना मारायचं आहे. हे तुम्हाला समजत नाहीये मी काय सांगतोय ते. थोडाफार कन्फ्युज्ड आहे अर्जुन आणि थोडाफार फ्रस्ट्रेटेड पण आहे, हो की नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेला हे काही युक्तिवाद आहे. हे डायरेक्टली हे लक्षात येत नाही आपल्याला, परंतु प्रभुपाद समजावून सांगतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणून म्हणतो की नुसतंच भीष्म आणि द्रोणाचार्य यांना मारणे हे नॉर्मल माणसं, नॉर्मल आजोबा किंवा नॉर्मल गुरुला मारण्यासारखं पण नाही आहे, कारण हे महान गुरु आहे. गुरु न हत्वा महान भाव. आणि मी हे करणार नाही. त्यापेक्षा तो म्हणतो श्रेयो भोक्तुम भैक्षम अपीह लोके. श्रेय म्हणजे श्रेय, माझ्यासाठी श्रेयस्कर. बऱ्याच लोकांना श्रेय म्हणजे काय माहिती नाही. श्रेय म्हणजे अल्टिमेटली माझ्यासाठी काय चांगलं आहे त्याला म्हणतात श्रेय. श्रेयस्कर मराठीमध्ये म्हणतात श्रेयस्कर, हो की नाही. तर त्याच्यापेक्षा भीक मागून मी खाणे मला श्रेय वाटतंय, श्रेष्ठ, चांगलं वाटतंय. जरी मी क्षत्रिय असलो तरी. क्षत्रियाने कधीही भिक्षा मागायची नसते. भिक्षा मागणे हे काम ब्राह्मणाचं आहे. इनडायरेक्टली तो म्हणतोय की मी ब्राह्मण होऊन जगतो, त्यापेक्षा अहिंसक होतो. परंतु ते परवाच आपण चर्चा केली, अलाउड नाही. तुझ्यात गुणच नाही आहेत ते, तुझ्यात गुण आहेत क्षत्रियाचे, परंतु तू आता भौतिक आसक्तीने आकृष्ट झाल्यामुळे तू स्वतःचे गुण देखील विसरतायस. तर तो म्हणतो की हे महान आत्म्या समान माझे जे गुरु आहेत त्यांना कसं मारू मी, आणि त्यांना मारून जे मी सुख भोगणार आहे त्याचा मला खरा सुख मिळेल का, खरोखर मी सुखी होईल का. ह्याच्यात पण एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, म्हणजे अर्जुन अजूनही स्वतःच्या सुखाचाच विचार करतोय. दॅट इज रॉंग. त्याला अजूनही वाटतंय की हे युद्ध मी माझ्या सुखासाठी करतोय. तर हे दोन्ही पॉइंट्स प्रभुपाद तात्पर्यामध्ये समजावून सांगतात. पहिला पॉइंट म्हणजे यस, जे गुरु आहेत, महान गुरु आहेत, तरीही त्यांना मारलंच पाहिजे कारण ते चुकीचं वागताय. हा पॉइंट. आणि दुसरा म्हणजे तुझ्या सुखासाठी हे तू करतच नाहीयेस. प्रभुपाद काय सांगतायत, धर्मग्रंथातील लक्षपूर्वक ऐका, हे आपल्यासाठी सर्वांसाठी पण खूप महत्वाचं आहे. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे त्यास त्याग करण्यास काहीच हरकत नाही. विवेक शून्य म्हणजे काय, बऱ्याच लोकांना हे कळत नाही. विवेक शून्य म्हणजे काय, तर शास्त्र आपल्याला काय सांगतं की एखाद्याला आपण गुरु म्हणून मान्य केलेला आहे, गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे, कदाचित दीक्षा पण घेतलेली आहे, नो प्रॉब्लेम. परंतु त्यानंतर जर आपल्या लक्षात आलं की हे गुरु समान वागत नाहीये, वाईट काम करतात किंवा विवेक शून्य वागतात. विवेक शून्यचा अर्थ असतो की वाईट काम करत नाहीत, परंतु गुरु म्हणून काय केलं पाहिजे हे पण यांना माहिती नाही. सनातन गोस्वामी म्हणतात कार्याकार्यम अजानता, म्हणजे काय केलं पाहिजे याचं देखील त्यांना ज्ञान नाही. मग ते शिष्याला मार्गदर्शन कसं करणार. कलियुगामध्ये एक स्टाईल म्हणून, रूप गोस्वामी म्हणतात की कलियुगामध्ये एक स्टाईल म्हणून लोक गुरु बनतात, आणि स्टाईल म्हणून गुरु बनलेल्या लोकांच्या मनामध्ये एकच उद्दिष्ट असतं की अजून शिष्य कसे बनवायचे, कारण त्याच्यानेच प्रसिद्धी मिळते. जेवढे जास्त शिष्य तेवढे जास्त प्रसिद्धी. बऱ्याचदा हा प्रश्न येतो, खरा गुरु कसा ओळखायचा, कारण गुरुला पूर्ण समर्पण करायचं असतं आपण, त्यावेळी खूप पडताळून पाहावं लागतं. प्रभुपाद उदाहरण देतात की आपल्या मुलीला एखाद्या घरी लग्न करून द्यायचं असेल तर आपण अख्ख्या गावामध्ये महिनाभर चौकशी करतो की हा मुलगा कसा आहे, याचं कुळ कसं आहे, याचे घरातले कसे आहेत. का, कारण त्या मुलीच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली गुरुला समर्पण करणे हे लग्न करण्याच्या पेक्षाही खूप मोठं काम आहे.
मग आपण त्या गुरुला किती पडताळून पाहिलं पाहिजे की हा गुरु आपल्याला मार्गदर्शन करू शकतो का, हा गुरु आपल्याला भगवत धामात घेऊन जाऊ शकतो का, हा गुरु गुरु होण्याच्या पात्रतेचा आहे का. आणि कलियुगामध्ये 100% चान्सेस आहेत तुमच्या हातून चूक होणार, एखाद्याला तुम्ही गुरु म्हणून मानणार, तो वाईट निघणार. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला पण असेल. गुरु जनरली गुरु हे 4 प्रकारचे असतात. एक असतो फर्स्ट वन इज कॉल्ड पथ प्रदर्शक गुरु, दुसरा असतो तो म्हणजे दीक्षा गुरु, तिसरा असतो शिक्षा गुरु आणि चौथा असतो चैत्य गुरु. चैत्य गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या हृदयात असलेले गुरु. आणि मॅक्झिमम वेळेला मी हे ऐकतो की जे पथ प्रदर्शक गुरु असतात ते स्वतःच भक्ती मार्गामध्ये इतके डळमळीत असतात आणि स्वतःच इतक्या चुकीच्या गोष्टी करत असतात. आणि एखादा सिन्सिअर भक्त जो त्यांच्यामुळे भक्तीत येतो, पथप्रदर्शक म्हणजे ज्यांनी तुम्हाला भक्तीत आणलं, अगदी सिंपल व्याख्या, तो गुरु समानच असतो. तो त्यांनी तुम्हाला भक्तीत आणलं ना, हो की नाही. पण तो थोड्याच दिवसांनी लक्षात येतं की तो भौतिक आसक्तीमध्ये गुंग आहे आणि आपण मात्र भगवद्गीता सिरियसली घ्यायला लागलोय. आणि मग हे कन्फ्युजन तयार होतं की त्याला आता गुरु कसं मानायचं. तर शास्त्राप्रमाणे असं सांगितलं जातं की अशा लोकांना जे वाईट काम करतात आणि त्यांना माहितीच नाही आहे की गुरु म्हणजे काय, मार्गदर्शन करत नाहीत, नुसते नावालाच दीक्षा देतात, अशांना गुरु जरी मानलेलं असलं तरी सोडायला काही हरकत नाही. हे तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की मी हे खूप स्ट्रॉंग आणि चुकीचं बोलतोय, परंतु हे प्रभुपादांनी इतक्या लेक्चरमध्ये मी सांगतोय त्या शब्दातच सांगितलंय. ऍक्च्युअली हे सगळे इंग्लिश लेक्चर असल्यामुळे आपल्याला कधी ऐकायला येत नाही. मी बऱ्याचदा मराठीमध्ये करून पाठवतो. बाय द वे, तुमच्यापैकी बरेच जण अजून जर भगवद्गीता आणि शिला प्रभुपादांची मराठी वाणी या ग्रुपमध्ये नसतील तर मला एक मेसेज पाठवा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करतो. परवा पण मी सांगितलं. तर प्रभुपाद इथे सांगतायत की धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतलेला आहे आणि जो विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. होतं काय की मॅक्झिमम लोक एखाद्याला भावनिक होऊन गुरु मानतात आणि जरी नंतरने लक्षात आलं की यांना हे आपल्याला हे करू शकत नाहीत तरी त्यांना त्यांच्याबद्दल त्यांना सोडायचं कसं किंवा त्यांच्याबद्दल वाईट भावना मनात आणायची कशी, हा एक हे आपल्या मनामध्ये एक द्वंद्व निर्माण होतं की असं कसं करायचं, त्यांच्यामुळेच मी भक्तीत आलो किंवा त्यांनी मला भक्तीमध्ये प्रगती करायला भरपूर मदत केली, आता वाईट काळ आलं म्हणून काय झालं. आणि या भावनेतूनच बऱ्याचदा आपण गुरु लोकांचे वाईट कर्म देखील मान्य करतो, वाईट कामं देखील मान्य करतो. हे खूप चुकीचं आहे. भारतामध्ये तर अशी परिस्थिती आहे की काही काही गुरुंनी रेप केलेत, बलात्कार केलाय, मर्डर केलाय, तरी पण त्यांना त्यांचे शिष्य गुरुच मानतात. भरपूर उदाहरणं आहेत, मी काही नावं घेत नाही. हे का होतं? काही केसेसमध्ये तर इतकं ब्रेन वॉशिंग आणि इतकं भावनिकपणे आपण गुंतलेलो असतो की शिष्य स्वतःच म्हणतात नाही आमच्या गुरु महाराजांची लीला आहे, यात कसली आली लीला, तो संन्यासी परस्त्री बरोबर बलात्कार करतोय, यात लीला कसली आली, तो राक्षस आहे, ऍक्च्युली रास्कल आहे, नराधम आहे, त्याला सोडलं पाहिजे. ऑफकोर्स भीष्मदेव द्रोणाचार्य असे नव्हते, खरोखरच महात्मा होते, परंतु त्यांची छोटीशी चूक देखील भगवंतांनी मान्य केली नाही, क्षमा केली नाही, त्यांना दंड दिलाच पाहिजे म्हणाले. मग आजकालचे जे गुरु असे वागतात त्यांना आपण काय कशाला विनाकारण परत गुरु म्हणूनच त्यांना मान्य करतो. आणि याच्यात थोडक्यात इथं श्रील प्रभुपादांना काय सांगायचं आहे की काही हरकत नाही. इथे तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मारायचं आहे, कलियुगामध्ये आपल्याला मारायचं नाही आहे, ऍटलिस्ट आपण एवढं करू शकतो, रामराम करू शकतो आणि दुसरा गुरु शोधू शकतो किंवा दुसरीकडे आपला आश्रय शोधू शकतो. आणि हे थोडस लक्षपूर्वक ऐका बरं का, कारण हे इतकं महत्वाचं आहे, इतके
भक्त मी पाहिलेत, इतके जीव मी पाहिलेत, ज्यांना जेव्हा असं स्वतःच्या गुरुबद्दल वाईट कर्म ऐकायला मिळालं, किंवा जे जसं आता परवा पटना इस्कॉन मध्ये जी घटना घडली, आता याच्याने होतं काय, ज्यांची श्रद्धा त्या वरिष्ठ भक्तावरती, त्या संन्यासीवरती, ज्या गुरुवरती असते, त्यांच्या श्रद्धेचे तुकडे होतात. आणि बरेचसे लोक हे भक्ती मार्गच सोडून देतात. आणि हे का होतं, याचं होण्याचं मेन कारण असतं म्हणजे आपली श्रद्धा ही त्या व्यक्तीमध्ये असते, त्या व्यक्तीच्या शिकवणीवर नसते, भगवद्गीतेवर नसते, भगवंतांवर नसते. श्रील प्रभुपाद, तो व्यक्ती देखील जाणून बुजून तुम्हाला श्रद्धा तुमची श्रील प्रभुपादांवर ठेवायला मदत करत नाही, तो स्वतःकडेच घ्यायचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला तेच पाहिजे असतं, प्रतिष्ठा, पूजा. आणि ती जेव्हा श्रद्धा तुटते, भंग होते, तेव्हा ते इतकं दुःख होतं आपल्याला, भयानक दुःख होतं. विश्वास ज्याला म्हणतात, श्रद्धा, विश्वास, हे कधीही तुटल्यावरती वाईट वाटतंच. आपल्या गल्लीतला किराणा मालाचा दुकानदार जरी आपल्याला फसवला तरी आपल्याला घरी आल्यावर वाईट वाटतं, अरे इतके दिवस मी त्याला चांगला मित्र समजत होतो आणि माझ्याकडूनच एक्स्ट्रा पैसे घेतले, वाटते की नाही? परंतु ही खूप साधी गोष्ट असते. इथं फक्त तुमचं आर्थिक नुकसान झालेलं असतं, तुम्ही विसरून जाऊ शकता 4 दिवसात. परंतु एखाद्याला गुरु मानलेलं असतं, तिथे जी म्हणजे श्रद्धेची इन्व्हेस्टमेंट असते आपली, ती खूप मोठी असते, ती भावनिक असते. आणि त्याला जेव्हा तडा जातात तेव्हा आपला विश्वास भगवंतांवरचा देखील उडतो. असे बरेच झालेले आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत. ऍक्च्युली एक प्रभूजी तर माझ्या ओळखीचे आहेत, मी नाव सांगत नाही किंवा कोण आहेत सांगत नाही, परंतु ते माझ्याकडे आले, असं असं सगळं मला सांगितलं. मी बरेच दिवस त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, परंतु ते म्हणाले, मला आता तुमच्या इस्कॉन मध्ये काही रस राहिलेला नाही, तुमच्या भक्तीमध्ये मला काय आता रस राहिलेला नाही, हे सगळं बोगस आहे. तुमच्या भगवान श्रीकृष्णांमध्ये मला काय, तर त्यांची दीक्षा झालेली, मंदिरामध्ये सेवा केलेली बरेच वर्ष, असे भक्त कम्प्लिटली सोडू शकतात. आणि हे होऊ नये म्हणून भगवद्गीता प्रॉपरली वाचणे, प्रॉपरली समजावून घेणे खूप गरजेचं असतं. कारण हे होणार, प्रत्येक जीव जो या भौतिक जगामध्ये आला आहे तो स्वतःला प्रभू, स्वामी, ग्रेट भगवान बनवण्यासाठीच आला आहे. आणि कलियुगामध्ये तो धर्माचा पण आधार घेणार दुसऱ्यांना फसवण्यासाठी, हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ धर्म खराब नसतो, किंवा बरेच लोक प्रभुपादांना नावं ठेवतात, मग प्रभुपादांच्या शिष्याने असं वागलं म्हणून प्रभुपाद खराब होत नाहीत, हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपल्या भावना तुटल्या, भावनांचा विश्वासघात झाला की आपण भक्तीच सोडून देतो. हे खूप चुकीचं आहे, व्हेरी बॅड. म्हणून हे व्यवस्थित समजावून घेणे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला असं आढळलं, पहिली गोष्ट म्हणजे मी यांना गुरु म्हणून मानलंय त्यामुळे हे चुकीचं काही करूच शकत नाहीत, हे मनातून काढून टाका. हे कलियुग आहे, प्रत्येकाकडे आपण संशयाने बघितलं पाहिजे, इन्क्लुडिंग माझ्याकडे पण तुम्ही संशयानेच बघितलं पाहिजे की हे प्रभुपादांनी सांगितले ते ऍज इट इज आहेत असं सांगतात की नाही, स्वतःच्या लाभ प्रतिष्ठेसाठी काय बोलतायत काय, हे बघितलंच पाहिजे आपल्याला ऍक्च्युली. आणि जर कुणी आपल्याला येऊन सांगत असेल की असं असं वाईट कर्म केलंय किंवा हे चुकतंय तुमच्या गुरूंचं, तर आपण लगेच काय करतो, बंदूक काढतो खिशातून, माझ्या गुरुबद्दल असं कसं काय बोलू शकता तुम्ही. अर्जुन एक्झॅक्टली सेम म्हणतोय ते, माझे गुरु आहेत समोर, मी त्यांना कसं मानू, तुझ्या गुरुनी चुकीचं वागलंय, माझ्या गुरुबद्दल असं कसं काय बोलू शकता तुम्ही. नो, चुकीचं वागणं हे चुकीचं वागणं असतं. आणि उलट गुरु समान जे असतात त्यांच्या चुकीच्या वागण्याकडे अजून काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आपण. असे खोटी अंध श्रद्धा न ठेवता, हो की नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रभुपाद म्हणून इथे सांगतात की त्यांचा त्याग करण्यास काही हरकत नाही, हे धर्मग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे. ऍक्च्युली याच्यावरती जेव्हा प्रभुपाद लेक्चर देतात, तुम्ही हे लेक्चर ऐका स्पेसिफिकली, अध्याय 2 श्लोक 5.
तुम्ही वाणीपीडिया किंवा प्रभुपादवाणी.com वरती गेला तर तुम्हाला हे लेक्चर सगळे मिळतील. भरपूर लेक्चर आहे त्याच्यावरती. प्रभुपाद सरळ सरळ सांगतात की समजा, प्रभुपाद या शब्दात सांगतात, समजा तुम्ही चुकून एखाद्याला गुरु मानलाय, आता तुम्हाला लक्षात आलं काय करायचं, सोडून द्या, सोडून द्या. भगवंतांचा आश्रय घ्या, प्रभुपादांचा आश्रय घ्या, परत पुन्हा एखादा शुद्ध गुरु मार्गदर्शक भेटतो का शोधा. परंतु हे केलंच पाहिजे. नसेल तर आपण पण अधर्माच्या मार्गाला लागतो. आता 7:52 झाले ऑलरेडी. छोटासाच तात्पर्य आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट याच्याबरोबरच हे पण लक्षात ठेवा की कोणीही या जगात धुतल्या तांदळासारखा नाहीये. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट, एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. या जो कोणी साधू आहे त्याला भूतकाळ आहे, तो भूतकाळात वाईट वागलेलाच आहे. या भौतिक जगात कोणीही असा शुद्ध व्यक्ती येत नाही जो इथे येऊन पाप कर्म करत नाही. प्रत्येकाला पापी भूतकाळ असतोच, म्हणून काय ते सगळं उकरत बसायचं नाही, हे पण चुकीचं असतं. आणि हे भगवद्गीतेत भगवंत 9व्या अध्यायात 30व्या श्लोकात सांगतो. अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाग. कितीही वाईट काम केलेलं असू दे, जर तो माझ्या शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये स्थित असेल तर त्याला साधू म्हटलंच पाहिजे. हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे विनाकारण पास्ट मध्ये म्हणजे तो भक्त होण्यापूर्वी तो किती वाईट काम करत होता हे बघण्यात काय अर्थ नसतो. आता भक्तीच्या नावाखाली तो चुकीचं करतोय का, भक्तीच्या पडद्याखाली काय चुकीचं करतोय काय, ते जर होत असेल तर त्यांना आपण रिजेक्ट केलं पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे, आता प्रभुपाद इथे थोडंसं कारण सांगतात की भीष्मदेव आणि द्रोणाचार्य हे का त्या बाजूने लढत होते. हे बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही बरं का. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांनी दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. गुरु म्हणण्याच्या लायकीचे ते राहिले नव्हते. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग कोण घेतो, राक्षसी प्रवृत्तीचे लोक घेतो, त्यांना त्यात आनंद मिळतो. हा 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 हा. अर्जुन म्हणतो भगवंतांना की मला तुम्ही राक्षस बनवा लागलाय की काय. तर हा मुद्दा काय आहे, आर्थिक सहायता म्हणजे प्रभुपाद आपल्या लेक्चर मध्ये खूप सोप्या शब्दात सांगतात. द्रोणाचार्य आणि भीष्मदेव हे दुर्योधनाच्या पगारावर होते. त्यांच्या महिन्याचा पगार हस्तिनापूरच्या राजकोषातून येत होता. त्यामुळे त्यांना वाटत होतं की हस्तिनापूरशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, धर्माशी नाही. ही त्यांची चूक होती. विशेष करून द्रोणाचार्य आणि भीष्मदेव देखील जे धर्माचे प्रवक्ते आहेत, धर्म म्हणजे काय शिकवणे त्यांचं कर्तव्य आहे, तेच जर अशा पद्धतीची चूक करू लागले तर ते आपलं गुरुपद गमावतात. आणि जो गुरुपद गमावतो त्याला गुरु म्हणण्यामध्ये काय अर्थ नसतो आणि त्याला मारण्यामध्ये देखील गुरु हत्या होत नसते. हे भगवंतांना समजावून सांगायचंय. ते पुढे सांगतील भगवंत. इथेच थांबूया. पुढचे जे 2 श्लोक आहेत तिथे मात्र अर्जुन आता थोडासा बदलतो. ते आपण उद्या अगदी प्रॉपरली त्याच्यावरती चर्चा करूया. अर्जुन थोड्याफार प्रमाणात सॉफ्ट होतो आणि म्हणतो की मला कळत नाहीये, मी गोंधळलोय. त्या लेवलला तो येतो. अजूनही तो थोडासा प्रतिकार करतोय, परंतु त्या लेवलला तो येतो. हरे कृष्ण. व्हेर इज दॅट. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? क्रिश
सगळे क्लास झाला म्हणून पटपट निघून जातात प्रश्नोत्तराच्या आधीच, म्हणून एक सूचना सांगतो की जे कोणी अजूनही ग्रुपमध्ये जॉईन झाले नसतील तर ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी एक मेसेज पाठवा. माझा नंबर आहे 9960554490, जेणेकरून तुम्हाला क्लास आहे नाही किंवा रेकॉर्डिंग वगैरे मिळेल. आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे फक्त रेकॉर्डिंग ऐकण्यामध्ये ऐकण्याची सवय लावून घेऊ नका. ती एकदा सवय लागली की तीच सवय लागते. मानवी जीवनामध्ये लाईफ, आपलं जीवन हे रेग्युलर असणे देखील तेवढंच महत्वाचं असतं. ज्याचं जीवन रेग्युलर नसतं, नियमित नसतं, तो पशु समान असतो. बरोबर 7ला क्लासला येणे, बरोबर 6ला प्रसाद घेणे, बरोबर 8ला झोपणे, बरोबर 4ला उठणे, या गोष्टी हळूहळू आपल्याला शिकायच्या आहेत. यस, तुमचा जॉब आहे, तुमचा बिझनेस आहे, सगळं बरोबर आहे, परंतु हळूहळू त्यातून वेळ काढून हे रेग्युलर करायचा प्रयत्न करायचा. लाईव्ह रोजचं ऐकणे हे वेगळं असतं आणि रेकॉर्डिंग ऐकणे वेगळं असतं. रेकॉर्डिंग ऐकण्याचं कसं होतं, मग हळूहळू त्याच्यामध्ये बॅकलॉग सुरू होतो. 2 दिवसाचं ऐकायचं आहे, 3 दिवसाचं ऐकायचं आहे, वेळ मिळायच नाही, ऐकूया की उद्या ऐकूया, परवा ऐकूया म्हणत म्हणत एक दिवस आपण ऐकायचं बंद करून टाकतो आणि पुन्हा आपल्या भौतिक दुनियेमध्ये जॉब, व्यवसाय, इंडस्ट्री त्याच्यामध्ये गुंतून जातो. आतून वाईट पण वाटत असतं. म्हणून नियमितपणे क्लासला यायचाच प्रयत्न करायचा रेकॉर्डिंग ऐकण्यापेक्षा. रेकॉर्डिंग कोणी ऐकावं, जो एखादा मुद्दा अजूनही व्यवस्थित समजलेला नाही आहे, मी अजून एकदा ऐकून बघतो लक्षात ठेवण्यासाठी, त्यासाठी चांगलं आहे. आणि एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये कुठे जायला लागलं, वेळ मिळाला नाही, तर दुसऱ्या दिवशी ऐकण्यासाठी वगैरे रेकॉर्डिंगचा उपयोग करायचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझे 2 प्रश्न आहेत. जसं तुम्ही म्हटलात की आता सध्याला जे पटनामध्ये झालं इस्कॉन, तर तसे अनुभव आम्हाला पण बरेच येतात की जे आम्ही प्रचार करतो त्यावेळेस आम्हाला सरळ चालू जातं की इस्कॉन मध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडतात, आपण का म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्यापेक्षा आपण आपलं जे काही चाललंय ते व्यवस्थित चाललंय असं. तर मग त्यावेळेस आपण लोकांना काय सांगावं, हा एक वेगळा मुद्दा. आणि दुसरा हा एक मुद्दा लक्षात येतो की जर एखादी व्यक्ती एवढं ब्रह्मचारित्व शिकाते, एवढं ती भगवत भक्तीमध्ये असते, मग ती असं कसं काय पतन होऊ शकतं त्यांचं, म्हणजे या लेवलला? जे होपफुली मी अज्युम करतोय की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पटनामध्ये काय झालं. मी काही सांगत बसत नाही, पण हे काहीच नाहीये. त्याच्याही पेक्षा घृणास्पद गोष्टी केलेल्या आणि ब्रह्मचारी संन्यासांनी केलेल्या, गुरुच्या पदावर असलेल्यांनी केलेले. त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. ऍक्च्युली आश्चर्य वाटून घेतलं पण नसलं पाहिजे. म्हणूनच आपली श्रद्धा ही भावनिक नसली पाहिजे. श्रद्धा हे 2 प्रकारचे श्रद्धा असतात. याच्यावरती एक स्पेशल क्लास घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली भागवतम मध्ये सांगते, खूप डीप मध्ये भगवान कपिलदेव समजावून सांगतात. एक असते लौकिक श्रद्धा आणि एक असते शास्त्रिक श्रद्धा. लौकिक श्रद्धा कशी निर्माण झालेली असते? लौकिक श्रद्धा ही गॉसिप ऐकून निर्माण झालेली असते. किचन मध्ये ऐकलं, हे प्रभूजी खूप चांगले आहेत, या देवीला नवस बोलला की असं असं होतं, ह्याला म्हणायचं लौकिक श्रद्धा. एकमेकांचं ऐकून, न्हाव्याच्या दुकानात ऐकून निर्माण झालेली श्रद्धा. दुसरी श्रद्धा असते शास्त्रिक श्रद्धा, म्हणजे शास्त्राच्या विधानांवर ठामपणे निर्माण झालेली श्रद्धा. आणि मग ती श्रद्धा अशा प्रकारे डळमळीत होत नाही, कारण शास्त्रामध्येच सांगितलंय की असे बोगस भरपूर असणार आहेत. मग आपल्याला ते नॉर्मल वाटायला लागतं. भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद स्वतः सांगतात की वैष्णवांच्या पोशाखामध्ये राक्षस आहेत. आपल्याला काही विशेष वाटून घ्यायचं कारण नाही. प्रभुपादांच्या काळात देखील लोकांचं पतन व्हायचं. प्रभुपादांना विचारायला यायचे. प्रभुपाद त्यांना म्हणायचे,
एक व्यक्ती येऊन प्रभुपादांना म्हणाले की तुमचे तुमचे शिष्य दोघं बाहेर अगदी हमरी तुमरीला येऊन भांडा लागलेत, कसले तुमचे शिष्य? प्रभुपाद त्यांना म्हणायचे की आजपर्यंत भांडत कसे नव्हते याचं मला आश्चर्य जास्त वाटते, कारण हे कलियुग आहे. हे कलियुगामध्ये होणार आहे. कलियुग कलहाचं युग. कलह म्हणजेच भांडण, क्वारल, एज ऑफ क्वारल, जिथे राक्षसी प्रवृत्ती सगळ्यात जास्त आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राक्षस आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा ही भगवद्गीतेवर आधारित असली पाहिजे, इस्कॉनवर नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल मी इस्कॉनच्या विरोधात बोलतोय का, नाही. श्रद्धा ही भगवंतांच्यावर असते. आज दुपारी मी वाचत होतो, प्रभुपाद आपले एक शिष्य होते, प्रभुपादांचे फेमस शिष्य यमुना देवी दासी, तुम्हाला माहिती असेल. यमुना माताजींना सांगत होते की जिथे भक्त शुद्ध जप आणि शुद्ध भक्तिमय सेवा करतात तिथे इस्कॉन आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपली श्रद्धा ही भगवद्गीतेवर असली पाहिजे, श्रील प्रभुपादांवर असली पाहिजे, संस्थेवर नसली पाहिजे. संस्था ही बऱ्याचदा चुकीचं वागू शकते, चुकीची असू शकते. इतिहासामध्ये अशी एकही संस्था शिल्लक राहिली नाही जी चुकीचं वाईट वागून नष्ट झालेली नाही. गौडीय मठ भ्रष्ट झाला म्हणून तर प्रभुपाद त्याच्यापासून वेगळे झाले आणि प्रभुपादांनी वेगळा सुरू केलं. तसं हळूहळू इस्कॉनचं पण होऊ शकतं, नाही असं नाही. त्यामुळे श्रद्धा ही अशी नसली पाहिजे. मग अशी श्रद्धा असली की मग ती आपल्याला वाईट वाटायला लागतं, डळमळीत होतो आपण. शास्त्रिक श्रद्धा कधी डळमळीत होत नाही. भगवंतांचे जे भगवद्गीतेमधले भगवंतांचे जे विधान आहेत ते आपल्या चित्तापर्यंत गेलेले असले तर त्या चित्ताला कोणी हलवू शकत नाही. ते पाण्यासारखं स्थिर होतं. हे लक्षात ठेवा. आणि दुसरा प्रश्न जो तुमचा होता की असे कसे काय वागतात, हे आपण या भौतिक जगामध्ये सगळेच रोगी आहेत आणि आपण हॉस्पिटलमध्ये आलोय. जेव्हा एखाद्या तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता, रुबी किंवा ॲस्टर आधार किंवा आय डोंट नो बँगलोरमध्ये कुठलं मोठं हॉस्पिटल आहे, भयानक मोठं हॉस्पिटल असतं. जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा इकडे तिकडे जिकडे बघेल तिकडे रोगीच दिसणार आहेत तुम्हाला. एक तर डॉक्टर दिसणार आहे, रोगी दिसणार आहे. आणि बऱ्याचदा असंही होऊ शकतं की जे डॉक्टर म्हणून इलाज करतायत त्यांना स्वतःला पण तोच रोग झालेला आहे. त्यामुळे याच्यात काय एवढं आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. ऍक्च्युली सगळेच रोगी आहोत आपण. काही जण थोड्या प्रमाणात आहेत, काही जण जास्त प्रमाणात. आपण स्थिर राहायचं. आपण आपल्या आजाराचा इलाज करण्यासाठी या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आलोय हे लक्षात ठेवायचं. चांगला डॉक्टर शोधायचा, त्याच्याकडून आपण इलाज करून घ्यायचा आणि आपण बरं होण्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचं. याला किती मोठा आजार झालाय, त्याला किती मोठा आजार झालाय, इकडे आपण लक्ष देत राहिलो तर मग आपल्या आजाराचं काय. तुम्ही कदाचित ठेच लागली म्हणून गेला असाल हॉस्पिटलमध्ये आणि आत गेल्या गेल्या तुम्हाला कॅन्सर झालेला रुग्ण दिसेल. आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. सो कॉल्ड भक्तांनी मर्डर केलेत, रेप केलेत, इज नथिंग. हे कलियुग आहे ऍक्च्युली. त्यामुळे श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका आणि दुसऱ्याची पण होऊ देऊ नका. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा पण त्याची श्रद्धा ही भगवद्गीतेवर निश्चित करायची. एखाद्या भक्तावर किंवा एखाद्या वरिष्ठ भक्तावर असं फोकस करण्यापेक्षा पहिल्यांदा भगवद्गीतेवरची आपली निष्ठा निर्माण झाली पाहिजे, दृढ निष्ठा निर्माण झाली पाहिजे. मग आपण भक्त वगैरे पाहिले पाहिजेत. ऍक्च्युली आपण चूक काय करतो, आल्या आल्या एखाद्या भक्तांकडे आकर्षित होतो आणि त्यांना गुरु मानायला लागतो, वरिष्ठ गुरु वगैरे वगैरे. आणि मग ते बऱ्याचदा शास्त्राप्रमाणे सांगत नाही तरी आपण हो हो म्हणून ते सांगतात तसं वागत राहतो. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप लेट झालेलं असतं आणि मग तेव्हा बरेच वर्ष हेच विचार करण्यामध्ये जातात की मी, हा आपला अहंकार आहे बरं का, मी यांना गुरु मानलेलं, हे असे कसे काय निघाले. बऱ्याचदा आपण हा पण विचार करत नाही की हे असे कसे काय निघाले. महत्वाचा मुद्दा असतो मी यांना गुरु मानलेले, हे असे कसे काय निघाले. आणि मी कधी चुकू शकत नाही, मी कसा काय चुकलो असं वाटायला लागतं आपल्याला.
सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट नवोदित भक्तांसाठी, जे नवीन भक्तीमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. शिला प्रभुपादांचा आश्रय घेणे, शिला प्रभुपादांची पुस्तकं सिरियसली वाचणे, समजावून घेणे, विशेष करून उपदेशामृत, श्री ईशोपनिषद, भगवद्गीता, भक्ती रसामृत सिंधू हे नवीन भक्तासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत. मी जेव्हा अमेरिकेतून आलो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की 10-10 वर्ष भक्तीत असलेल्यांना उपदेशामृत पुस्तकाचं नाव पण माहिती नाही. उपदेशामृतच्या पहिल्या पानावरती प्रभुपाद लिहितात की नवीन भक्तांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. तर ह्याचा प्रचार करा तुम्ही, तत्वज्ञानाचा प्रचार करा. हे तत्वज्ञान, हे ज्ञान म्हणजे भक्ती असते, व्यक्ती म्हणजे भक्ती नसते. याचा प्रचार करा, हे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करा. आणि बऱ्याचदा हे देखील समजावून सांगा की एखादा व्यक्ती शुद्ध प्रचार करतोय आणि त्याचे अनुयायी त्याचं पालन करत नाहीत, याचा अर्थ तो व्यक्ती आपोआप वाईट होत नाही. प्रभुपादांचे बरेचसे शिष्यांचं भयानक पतन झालं. ज्या 11 जणांना प्रभुपादांनी निवडलेले त्यातल्या 9 जणांचं तर भयानक प्रमाणात पतन झालं. याचा अर्थ प्रभुपाद खराब होत नाहीत. प्रभुपादांना आपल्याला समजायचं असेल तर प्रभुपादांची पुस्तकं वाचावी लागतील, प्रभुपादांची वाणी सदैव हृदयाजवळ ठेवावी लागेल, मग प्रभुपाद समजणार. तर त्याच्यावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, त्याच्यावरती आपलं फोकस असलं पाहिजे. आणि स्वतः पण तुम्ही डळमळीत होऊ नका, हे काहीच नाहीये. हे लिटरली काहीच नाहीये. त्याच्याही पेक्षा भयानक गोष्टी झालेल्या आहेत, भविष्यात होणार आहेत. त्याचा आपला काही संबंध नाही, आपला भगवंतांशी संबंध आहे. आणि तो शाश्वत संबंध आहे, त्याला कोणीही मिटवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. होपफुल राहायचं सदैव आपण. ही आशा जी आपली आहे भगवंतांशी संबंध पुन्हा जोडण्याची, ती आशा कायम तेवती ठेवायची. बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट येणार, पण पुन्हा उठायचं, पुन्हा होपफुल व्हायचं. बऱ्याचदा पुन्हा बऱ्याचदा होईल होप डिसअपॉइंटमेंट, तरी आपण दृढ राहायचं. म्हणून आजचा क्लास थोडाफार त्याच्यासाठी महत्वाचा होता. आपली श्रद्धा ही अशा प्रकारची असली की मग आपण डळमळीत होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी, धन्यवाद. तुमच्या ऍक्च्युली तुम्ही जे सखोल स्पष्टीकरण देताना तेव्हा बरेचशा कन्सेप्ट क्लिअर होतात आणि खरंच धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मला एक विचारायचं होतं, एखादा प्रामाणिक शिष्य आणि पतित झालेला गुरु, तर ते शिष्य त्या गुरुचा उद्धार करू शकतात का? नाही. आणि एक स्टोरी अशी ऐकली होती की बुवा एक शिष्य असतो, त्याला त्याच्या गुरुबद्दल या बाकीच्या काही गोष्टी माहित नसतात, पण त्याची इतकी श्रद्धा असते त्याच्यावर, तर ज्याला तो सर्व काही आटोपता आणि ते वरती जातात, म्हणजे हा स्वर्गात जातो शिष्य, त्याला वाटतं आपल्या गुरूंना शोधू, तो गुरूंना शोधायला जातो, तो गुरु स्वर्गात काही सापडतच नाही. मग केव्हा तरी त्याला कुठेतरी शोधत ते नरकात सापडतात. तो शिष्य त्यांना नरकातून घेऊन त्यांचा उद्धार करून घेऊन जातो, असं काहीतरी ऐकलंय स्टोरी सर? नाही, हे होऊ शकत नाही. शिष्य हा गुरुपेक्षा श्रेष्ठ कधीही होऊ शकत नाही, हे कुठल्याही शास्त्र संमत नाहीये. हे ऍक्च्युली गुरुनेच शिष्याला हात धरून न्यायचं असतं, उलट कधीही होत नाही. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला स्वर्गात जायचं नाहीये. नाही, असं एक स्टोरी ऐकली फक्त. आपल्याला आध्यात्मिक जगात जायचंय, स्वर्गात जायचं नाही. स्वर्ग हे भौतिक जगातच आहे. हिंदू लोकांना हे तुम्ही स्पष्ट करून सांगा, तुम्हाला जे भेटतील त्यांना. हरे कृष्ण.
बऱ्याचदा याच्यावरून मला शिला प्रभुपादांचं आणखीन एक लेक्चर आठवलं जिथे शिला प्रभुपाद समजावून सांगतात की आजकाल आपण असा विचार करतो की गुरुच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये गुरु कसा वागतो त्याच्याशी माझा काही संबंध नाही, तो शिकवतो ना चांगलं. आणि प्रभुपाद म्हणतात हे सगळ्यात बोगस कन्सेप्ट आहे. गुरुला प्रायव्हेट लाईफच नसते. प्रभुपाद सांगतात तो जे शिकवतो त्याप्रमाणेच तो वागलाच पाहिजे. जसं आजकालच्या शाळेमध्ये म्हणतो की नाही आपण, गुरुजी काल हे टीचर आठवीचे हे गणिताचे शिक्षक मला काल बारमध्ये दिसले. आपला काय संबंध आहे? गणित व्यवस्थित शिकवतात ना. हे खूप चुकीचं आहे. तो जसा तो गुरुच्या स्थानाला आहे त्यामुळे त्याचं कॅरेक्टर हे परफेक्ट असलंच पाहिजे. भले भूतकाळात नव्हतं ठीक आहे, परंतु आता असलंच पाहिजे. तो त्याची लाईफ प्रायव्हेट लाईफ काही नसते, त्याची सगळी पब्लिक लाईफ असते. तो जो कॅरेक्टर शिकवतो ते कॅरेक्टर प्रमाणे तो वागणारा असलाच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की भगवद्गीता छान समजावून सांगतात ना, मग ते प्रायव्हेट लाईफ मध्ये काय जगतात त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. बिझनेस हे काही वेगळं नसतं ऍक्च्युली. हे लक्षात ठेवा. इथे पूर्ण समर्पण असतं. गुरु म्हणजे पूर्ण समर्पण असतं. त्याची पूर्ण प्रायव्हेट लाईफ आपल्याला माहिती असली पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संपलं का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. गोरखनाथ प्रभू तुमचा आवाज खूप स्लो कमी येतोय. माझा ना प्रभू. हरि ओम. नाही, गोरखनाथ प्रभू बोलत होते त्यांचा. हा बोला प्रभू. माझा म्हणता का? नाही, तुमचा येतो व्यवस्थित. तुमच्या आधी एक प्रभूजी बोला. अच्छा, ओके. हरे. उद्या क्लास असेल का म्हटलं? उद्या क्लास असेल? उद्या क्लास असणार ना, का नाही असणार? क्लास उद्या असणार काय? हो, उद्या क्लास असणार. आणि उद्याचा क्लास खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे मिस करू नका. आयुध पूजा इज वर्शिपिंग टूल्स. येस. हरे कृष्ण. हरे. प्रभूजी, जर दीक्षा गुरु एवढे स्ट्रॉंग नसतील किंवा सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली फॉलो करायला सांगत नसतील, तर शिक्षा गुरूंचा आधार घ्यायला काय हरकत आहे का? त्या किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला काय हरकत आहे का? या आपल्या सर्वांसाठीच शिक्षा गुरु आहेत शिला प्रभुपाद. शिला प्रभुपादांचं सगळं आहे तसं आपण शिकलं पाहिजे, सगळं मान्य केलं पाहिजे, सगळं त्याप्रमाणे वागलं पाहिजे. दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु मध्ये काही फरक नसतो. त्या दोघांचं मत एकच असलं पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नसतो की दीक्षा गुरुला कधी भेटायचंच नाही. आता बऱ्याच ठिकाणी ही चूक केली जाते की दीक्षा गुरूंना आपण दीक्षा घेतल्यानंतर 10 वर्ष कधी भेटतच नाही कधी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो, नाही त्यांचा आपला काही संबंध असतो. हे पण तेवढंच चुकीचं आहे, जरी तुमच्याकडे शिक्षा गुरु असले तरी. वैष्णव कॅलेंडर नुसार उद्या
दसरा नाहीये, परवा दिवशी आहे. इज दॅट करेक्ट? विजयोत्सव. पण आपल्या महालक्ष्मी कॅलेंडर नुसार उद्या आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर उद्या दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण कॅन्सल करू शकतो. किती जणांना वाटतं उद्या कॅन्सल केला पाहिजे? संतोष कुमार गुरव प्रभू प्रश्न विचारतात युट्यूब वरती. वाल्मिकी हॅड बॅड पास्ट, डज इट मेक हिम बॅड पर्सन? नो. वाल्मिकी हा वाईट माणूस होता, परंतु नंतर साधू झाला. जसं मी मगाशी सांगत होतो की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट. कोणी असा व्यक्ती नसतो जो वाईट काम केलेलं नाही आणि मग साधू झालाय. साधू होऊनच जन्माला आलेला कोणी नसतो ऍक्च्युली. जरी या जन्मात नाही तरी मागच्या जन्मात त्यांनी वाईट काम केलेलंच असतं, कारण या भौतिक जगात येणारा प्रत्येक व्यक्ती वाईटच असतो. त्यामुळे साधूला साधूच म्हटलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायात 30व्या श्लोकात म्हणतात, कितीही वाईट काम केलेलं असू दे, मोस्ट अबॉमिनेबल शब्द वापरलाय तिथे, अपिचेत सुदुराचार, कितीही दुराचारी वागणूक असू दे त्याचं पास्ट मध्ये, आता सध्या जर तो पूर्ण दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये असेल, भजते माम अनन्य भाग, तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे. साधुर एव समंतव्य. अध्याय 9 श्लोक नंबर 30. खूप छान सांगतात भगवंत अर्जुनाला. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे